तर रोगप्रतिकारक शक्ती रोगाला प्रतिसाद कसा देते असा आपण एक सहज प्रश्न विचारतो. प्रश्नाला दोन भाग आहेत. एक भाग असा की रोगप्रतिकारक शक्ती नावाचं काहीतरी एक जवळजवळ अविभाज्य असं अंग आपल्या शरीरात आहे. आणि दुसरा भाग असा की ही जी शक्ती आहे ही रोगाला प्रतिसाद देते. आता रोगाला प्रतिसाद देते म्हणजे रोग बाहेरून आलेला, पण रोग बाहेरून येत नाही. बाहेरून येतो विशेषतः SARS-CoV-2 आणि COVID-19च्या साथीच्या संदर्भात बोलायचं तर विषाणू किंवा व्हायरस बाहेरून शरीरात येतो. रोगप्रतिकारक शक्ती ही विषाणूला प्रतिसाद देते. या देवाणघेवाणीतून शरीरात जे उद्भवतं त्याला आपण रोग म्हणतो. हा एक मुद्दा. आता रोगप्रतिकारक शक्ती ही अशी एक गोष्ट आहे का याच्याबद्दल जरा बोलू. तर जेव्हा विषाणू, व्हायरस काय, बॅक्टेरियम काय हे शरीरात येतात तेव्हा शरीरात अशी एक प्रतिक्रिया होत नाही. शरीरात नाना प्रकारच्या प्रतिक्रिया होतात. पहिली गोष्ट म्हणजे विषाणू आला, व्हायरस आला, बॅक्टेरियम आला तर त्याच्या निरनिराळ्या प्रकारे ओळखी पटतात शरीरातल्या पेशी घटकांना. आणि शरीरातल्या पेशींना त्यांच्या जसजशा निरनिराळ्या ओळखी पडतात तसतशा त्या ओळखीला प्रतिसाद म्हणून शरीरात निरनिराळ्या प्रतिक्रिया सुरू होतात. निरनिराळ्या पेशी निरनिराळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ लागतात. या सगळ्या प्रतिक्रियांची एकमेकांशी देवाणघेवाण होऊन जे आपल्याला बघायला मिळतं त्याला आपण रोगप्रतिकार शक्ती असं म्हणतो. पण शरीराच्या लेखी ती काही एक शक्ती नव्हे, ती एक प्रतिक्रियांचा गट आहे. तर कुठल्या प्रकारच्या प्रतिक्रिया याच्याबद्दल आपण एक थोडंसं बघू. आणि पुन्हा मी विशिष्ट COVID-19 किंवा SARS-CoV-2 बद्दल बोलतोय असं नव्हे, पण त्याचं एक उदाहरण घेऊन आपण बघू की हा विषाणू आला. विषाणू हा शब्द फार अवघड आहे, त्यामुळे व्हायरस हे म्हणणं आपण शहाणपणाचं. तर हा व्हायरस शरीरात आला. आता व्हायरस श्वासामार्फत शरीरात येतो, त्यामुळे श्वासमार्गाचं जे आवरण असतं, मार्गांचं जे आवरण आहे, नाकाचं, घशाचं, श्वासनलिकांचं, तिथल्या ज्या पेशी आहेत त्या पेशींवर व्हायरस येऊन चिकटतो. आता व्हायरस नुसता येऊन चिकटत नाही. व्हायरसच्या पृष्ठभागावर जी काही प्रथिनं असतात त्यातली काही प्रथिनं पेशींच्या पृष्ठभागावर असलेल्या प्रथिनांना अशी कुलूपकिल्लीसारखी येऊन भेटतात. आणि तसं झालं तर व्हायरस चिकटतो. हे महत्वाचं, कारण इथून पुढे लसींचं आणि वगैरे आख्यान पुष्कळ असतं, पण ते आता जाऊ दे. हा व्हायरस चिकटल्यावर व्हायरसचं जो जनुकीय भाग आहे, DNA आहे, RNA आहे, ते पेशीच्या आतमध्ये जातं. आता त्याचं उद्दिष्ट काय की पेशीच्या प्रक्रिया आपल्याशा करून आपल्या अनेक कॉप्या बनवायच्या. पण व्हायरसचा RNA किंवा DNA पेशीत गेला तर पेशीमार्फत तो ओळखला जातो. पण तो अमुकच व्हायरसचा आहे, तमुकच व्हायरसचा आहे असा नाही ओळखला जात. तो व्हायरसचा आहे एवढं ओळखलं जातं. तो DNA आहे आणि RNA आहे हे वेगवेगळं ओळखलं जातं, पण ओळखलं जातं. आणि मग पेशी प्रतिक्रिया करायला लागतात. त्यामुळे ज्याच्यात संसर्ग होतो अशी पेशी अशा प्रतिकारी प्रक्रिया म्हणू आपण त्याला, अशा प्रतिकारी प्रक्रिया करायला लागते. जसजसा व्हायरस त्या ठिकाणी, आता माझ्या नाकात किंवा घशात पसरायला लागतो, एका पेशीपासून दुसऱ्या पेशी, दुसऱ्यातून तिसऱ्या पेशीत जाऊ लागतो, तसं त्या भागात त्या छोट्याशा पर्यावरणात इतर पेशी येतात, ज्याला माझ्या विषयात प्रतिकार शक्तीच्या किंवा प्रतिकार इंद्रियाच्या पेशी म्हणू आपण, इम्यून पेशी म्हणू आपण त्याला, त्या येतात.
आणि त्या सुद्धा ही ओळख पटवून की हा डीएनए व्हायरस आहे किंवा हा आरएनए व्हायरस आहे किंवा हा अमुक प्रकारचा अमुक जातीतला बॅक्टेरियम आहे, तमुक जातीतला बॅक्टेरियम आहे, एवढं ओळखून त्या प्रतिक्रिया करायला लागतात. या प्रतिक्रियांचे 2 गट. एक गट असा की या प्रतिक्रियांच्या, आता व्हायरसच्या बाबतीत बोलायचं तर, या प्रतिक्रियांच्या मार्फत ज्या पेशींमध्ये व्हायरस घुसू शकतो त्यांची व्हायरसला प्रतिकार शक्ती वाढते. म्हणजे काय की व्हायरस जो पेशीच्या सगळ्या प्रक्रिया आपल्याशा करून घेतो, आपल्या कब्जात करतो, ते करणं त्याला अवघड जावं. अशा प्रकारे पेशीच्या जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये बदल करणं हे प्रतिक्रियांचं एक फलित काम म्हणूया नको आपण, कारण ते काही ठरवून केलेलं नसतं, पण हे प्रतिक्रियांचं एक फलित. दुसरं प्रतिक्रियांचं फलित असं की व्हायरस, असे किती व्हायरसेस श्वासातून गेलेले असतात एका वेळेला माझ्या नाकात, 50, 100, 200, 1000 असे काहीतरी. म्हणजे ते अशा 40-50 पेशींमध्ये घुसलेले असणार. तिथे व्हायरस त्या भागातच अडकून राहावा, तिथून त्यानं बाहेर येऊ नये म्हणून, म्हणजे आता टाळेबंदीच्या, लॉकडाऊनच्या भाषेत सांगायचं तर मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करायचा. यासाठी तिथे जो स्थानिक बदल करायचा त्याला आपण इन्फ्लमेशन म्हणतो. ती इन्फ्लमेशनची एक प्रक्रिया, अशा व्हायरस विरोधी आणि व्हायरसला बंदिस्त करणाऱ्या अशा 2 घटकांच्या प्रक्रिया ताबडतोब सुरू होतात. ही प्रतिकार प्रक्रियांची पहिली पायरी. आता इथून पुढे ते आणखी गुंतागुंतीचं होत जातं. कमी गुंतागुंतीचं असं मला नाही म्हणायचं, पण इथून पुढे ते आणखी गुंतागुंतीचं होत जातं. पण यावरून मी सांगू असं पाहतोय की अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया शरीरात सुरू होतात आणि त्या सगळ्यांना मिळून आपण प्रतिकार शक्ती म्हणतो. आता आपण बघितलं की ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत, पहिल्या पायरीच्या प्रतिक्रिया, त्या हा आरएनए व्हायरस आहे, हा डीएनए व्हायरस आहे, हा अमुक प्रकारचा ग्रॅम नेगेटिव्ह बॅक्टेरियम आहे, हा ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियम आहे, एवढी ओळख पटवून त्या प्रतिक्रिया उत्तेजित होतात, सुरू होतात. पण याच्या बरोबरीनं इतरही अशा पेशी आहेत, त्यांना एकंदरीत लिम्फोसाइट असं म्हटलं जातं. तर या ज्या लिम्फोसाइट पेशी आहेत, प्रतिकार व्यवस्थेतल्या म्हणू आपण, त्यांचं ओळखायचं तंत्र वेगळं आहे. ओळखायचं तंत्र वेगळं आहे म्हणजे काय? 2 आरएनए व्हायरसेस आपण घेतले. एक इन्फ्लुएन्झाचा व्हायरस घेतला आणि एक SARS-CoV-2 घेतला. तर दोन्ही आरएनए व्हायरसेस आहेत. त्यामुळे आपली जी पहिल्या पायरीच्या प्रतिक्रियांची मांदियाळी आहे, ती या दोन्ही विरुद्ध सारख्याच प्रकारच्या प्रतिक्रिया देणार. पण हे वेगवेगळेही आहेत. त्यांची जी साखळी आहे, प्रणाली आहे, आरएनए प्रणाली, ती निरनिराळी आहे. त्यातून निर्माण होणारी विषाणूची प्रथिनं ही सुद्धा निरनिराळी आहेत. या प्रथिनांना ओळखू शकणारी एक ओळखू शकणारा एक लिम्फोसाइट पेशींचा गट आहे. त्या गटात अमुक आकार, विषाणूच्या पृष्ठभागावरचा अमुक आकार मी ओळखला असं म्हणणारी एक पेशी. मग ती पेशी आपल्या अनेक कॉपीज बनवते आणि एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8 असा या अशा पेशींचा गट तयार होतो की ज्या व्हायरसच्या एका विशिष्ट भागाला ओळखतात. पुऱ्या व्हायरसला सुद्धा ओळखत नाहीत, व्हायरसच्या एका विशिष्ट भागाला ओळखतात. त्यामुळे या पेशींचा गट हा एका व्हायरसचा एक विशिष्ट भाग ओळखणारा गट.
त्या व्हायरसचे इतर भाग सुद्धा ते त्या पेशी ओळखत नाहीत. इतर कुठला व्हायरस ओळखायचं तर आणखीच लांब. म्हणजे अगदीच आता या व्हायरस सारखाच दिसणारा असेल आणि कर्मधर्म संयोगानं दोन्ही मधले ते भाग सारखेच दिसत असतील तर अशी दोघांची ओळख होऊ शकते त्याला. पण साधारणपणे ही अशी वैशिष्ट्यपूर्ण ओळख यातून दुसऱ्या गटातल्या प्रतिकार प्रतिक्रिया सुरू होतात. पहिल्या गटाला सर्वसाधारणपणे इनेट इम्युनिटी म्हटलं जातं. दुसऱ्या गटाला सर्वसाधारणपणे ऍडॅप्टिव्ह इम्युनिटी असं म्हटलं जातं. आणि या ज्या दुसऱ्या गटातल्या प्रतिक्रिया आहेत या अशी एखादीच पेशी असते की जी व्हायरसवरच्या कुठल्या तरी एका भागाला बरोबर ओळखणारी असते आणि त्यामुळे त्या एका पेशीचा मोठा तत्सम पेशींचा तत्समपेक्षा तद्भव पेशींचा मोठा गट होईस्तोवर वेळ जातो आणि त्यामुळे संसर्ग झाल्यानंतर पहिले 2-4 दिवस या पेशींचं काम आपल्याला दिसत नाही. त्यांची प्रतिक्रिया चालू होते पण त्यांचं सुरुवातीचं काम नुसतंच त्या पेशींचं प्रजनन होण्यातच चाललेलं असतं. त्यामुळे सुरुवातीला ते काम दिसत नाही. 3-4 दिवसापासून त्यांचं ते काम दिसायला लागतं. त्यांचं काम काय तर त्यांचे 2 गट आहेत. त्या नेमकं काय ओळखतात आणि काय प्रकारची प्रतिक्रिया देतात याच्यावर. एक गट आहे बी लिम्फोसाइट पेशींचा, एक गट आहे टी लिम्फोसाइट पेशींचा. बी लिम्फोसाइट पेशींचा जो गट आहे त्याची प्रतिक्रिया म्हणजे त्यांचे आकडे वाढले एकदा की त्या अँटीबॉडीज बनवायला लागतात आणि या अँटीबॉडीज म्हणजे ही प्रथिनं आहेत आणि त्या ज्या अँटीबॉडीज बनवतात त्या अँटीबॉडीज रक्ताभिसरणात पसरतात आणि त्या अँटीबॉडीज परत जाऊन व्हायरसला चिटकू शकतात आणि त्या जर व्हायरसला चिकटल्या तर काय होतं हे बघण्यासारखं आहे. मी मला म्हटलं की व्हायरसचं जीवनचक्र कसं चालतं तर व्हायरसचा कण असतो, विषाणूचा कण असतो, व्हायरस पार्टिकल. त्याच्यात स्वतःच्या काही जैवरासायनिक प्रक्रिया चालू नसतात त्यामुळे तो निर्जीव म्हणावा असाच असतो. तो येऊन तुमच्या पेशीला आपल्या पेशीला चिकटला आणि आत गेला की त्याच्या आयुष्याचं पुढचं पर्व सुरू होतं. हे चिकटायसाठी मी मग म्हटलं तसं व्हायरसच्या पृष्ठभागावरचं एक प्रोटीन आणि पेशीच्या पृष्ठभागावरचं एक प्रोटीन यांची एकमेकांची कुलूपकिल्लीसारखी ओळख व्हायला लागते. आता आपण बघितलं की या ज्या बी लिम्फोसाइट पेशी आहेत त्यांनी अँटीबॉडी प्रथिनं बनवायला सुरुवात केली. ही अँटीबॉडी प्रथिनं जर व्हायरसवरच्या पृष्ठभागावरचं जे प्रथिन आहे त्याच्यावर येऊन टोपीसारखी चिकटली तर हे प्रोटीन आता समोरच्या पेशीच्या पृष्ठभागावर जे प्रोटीन आहे त्याला चिटकू शकत नाही आणि त्याला जर चिटकू शकलं नाही तर हा व्हायरसचा कण पेशीत जाऊन आपलं जीवनचक्र पुढे चालू करू शकत नाही. याला न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी असं म्हणतात. वर्तमानपत्रात सध्या बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडी आणि न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी याची बरीच चर्चा होते. त्या संदर्भातलं हे स्पष्टीकरण की हा एक ऍडॅप्टिव्ह इम्युनिटी मधला शिकलेल्या प्रतिकार शक्तीतला, शिकलेलं का कारण एका बी लिम्फोसाइट पेशीनं ओळखलं की आपण व्हायरसचा कुठला तरी तुकडा बघू शकतो आणि मग त्यांनी प्रतिक्रिया म्हणून आपली प्रजा वाढवली त्या पेशींनी आणि अँटीबॉडीज बनवायला सुरुवात केली. म्हणून शिकलेली प्रतिकार क्षमता असं आपण याला म्हणू शकतो. तसंच दुसरी एक लिम्फोसाइट सदरातली पेशीची जात आहे त्याला टी लिम्फोसाइट म्हणतात. ही काय करते? प्रतिक्रिया अशीच आहे की एक व्हायरसचा कुठला तरी घटक ओळखते पण टी लिम्फोसाइट पेशी व्हायरसनी ज्या पेशीला ग्रासलेलं आहे त्या पेशीच्या पृष्ठभागावरचं व्हायरस आणि ती पेशी यांचं मिळून झालेलं एक संमिश्र ओळख असलेलं 2 प्रथिनांचं संयुग ही टी लिम्फोसाइट पेशी ओळखते. पुन्हा टी लिम्फोसाइट पेशी स्वतःची प्रजा बनवते. पण या
बनवलेल्या प्रजा काय करतात, एकीच्या बऱ्याच झाल्या, या मग शरीरभर फिरतात आणि जिथे त्यांना व्हायरसनं ग्रस्त झालेली पेशी दिसेल तिथे त्यांची ओळख पटते. आणि तशी ओळख पटली की त्या या व्हायरसनं ग्रस्त झालेल्या पेशीला सूचना देतात की तू मर. आणि त्यामुळे व्हायरसचा जीवनक्रम खंडित होतो, कारण व्हायरसनं ग्रासलेली पेशी मरते. या प्रकारे ॲडॅप्टिव्ह इम्यून, शिकलेली प्रतिकार क्षमता काम करते व्हायरसची प्रजा वाढण्यापासून थांबवण्यासाठी. तसंच अशाच आणखी टी लिम्फोसाइट पेशी आहेत ज्या हे करतातच की व्हायरसनं ग्रस्त पेशीच्या पृष्ठभागावर आपली ओळख असते त्यांना. पण तसं झालं की त्या पेशीला मारतात किंवा त्या पेशीच्या भोवती इतर अनेक पेशींना बोलवून, मी मग म्हटलं तसं, मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करतात. म्हणजे व्हायरसचं जे संक्रमण झालेलं आहे जिथे, तिथेच ते बंदिस्त राहतं, शरीरात ते पसरत नाही. त्यामुळे व्हायरस विरोधी किंवा सूक्ष्मजीव विरोधी असा प्रतिक्रियांचा एक गट असतो आणि सूक्ष्मजीव जिथे आलेले आहेत शरीरात तिथे त्यांना बंदिस्त करून ठेवणं असा दुसरा प्रतिक्रियांचा गट असतो. तसंच मी सुरुवातीला म्हटलं तसं व्हायरस, आरएनए व्हायरसेसला सगळ्या आरएनए व्हायरसेसना एकाच मापानं मोजणारा एक प्रतिक्रियांचा गट आणि प्रत्येक आरएनए व्हायरसला निरनिराळं ओळखणारा दुसरा प्रतिक्रियांचा गट. आणि या दोन्ही गटात, म्हणजे या प्रत्येक गटात व्हायरस विरोधी आणि व्हायरसला बंदिस्त करणारं अशा दोन्ही प्रक्रिया सामील आहेत. इतकं हे सगळं गुंतागुंतीचं प्रकरण आहे. या सगळ्यातून जे निर्माण होतं त्याला आपण संरक्षणही म्हणतो आणि रोगही म्हणतो. मी 60तला माणूस. 60 वर्ष जितकी सूक्ष्मजीवसृष्टी मी बघितलेली आहे त्याच्यापैकी अनेकांना ओळखणारे प्रतिकार प्रतिसाद माझ्या शरीरात आहेत. नव्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरात ते नाहीत, मान्य. पण नव्या जन्मलेल्या बाळाला आणि मला दोघांनाही आम्ही यापूर्वी कधी न पाहिलेला विषाणू भेटला तर आम्हा दोघांच्या प्रतिकार प्रक्रिया अगदी एकमेकांसारख्याच जवळजवळ चालतात. अजिबात फरक नाही तसं नाही, पण ते म्हणजे फारच तपशिलातले फरक. सर्वसाधारण ठोकमानानं आमच्या दोघांच्या प्रतिक्रियांमध्ये मोठे फरक नाहीत. मी म्हटलं तसं सुरुवातीच्या आमच्या दोघांच्या प्रतिक्रिया, अरे हा आरएनए व्हायरस आहे, कारण यानं आरएनए आपल्या पेशींमध्ये घुसवलेलं आहे, याच्यावरून या ओळखीतून उत्तेजित होणाऱ्या प्रतिक्रिया नवजात बाळाची आणि माझी या सारख्याच असणार आहे. त्या प्रतिक्रियांमध्ये काही व्हायरस विरोधी काम नजरेला येणार आहे आणि काही व्हायरसला एका जिथे तो आला त्या ठिकाणी बंदिस्त करून ठेवणारं काम नजरेला येणार आहे. तसंच बाळाच्या आणि माझ्या बी आणि टी लिम्फोसाइट पेशी या व्हायरसचा कुठला तरी तुकडा ओळखणार आहे, निरनिराळे तुकडे ओळखणार आहे, आपापली प्रजा वाढवणार आहेत आणि बी लिम्फोसाइट पेशी आपली अँटीबॉडीज बनवणार आहेत, टी लिम्फोसाइट पेशीज इकडे तिकडे फिरणार आहेत की आपल्याला कुठे व्हायरस ग्रस्त पेशी दिसते का, ती दिसली तर तिच्या भोवती एक बंदिस्त इन्फ्लेमेशनचं कुंपण उभारायचं किंवा त्या पेशीला मारायचं. ही सगळी कामं, या सगळ्या प्रतिक्रिया बाळात आणि माझ्यात सर्वसाधारणपणे एकाच वेगानं होणार आहे. आणि त्यामुळे नव्या सूक्ष्म जंतूशी जेव्हा आमचे मुकाबले होतात तेव्हा आम्हा दोघांमध्ये काही फरक नाही. मग फरक कुठे पडतो?
फरक असा पडतो की सूक्ष्मजंतू आपल्याला म्हणजे आपण ज्यांना सामान्यपणे रोग निर्माण करणारे सूक्ष्मजंतू असं म्हणू, त्या सूक्ष्मजंतूंची प्रजा आणि आपण यांच्यात उत्क्रांती कालात एक नातं जमून गेलेलं आहे. ते आपल्यात असतातच. आता इन्फ्लुएन्झाचं मी मगाशी उदाहरण दिलं. नेमेची येतो मग पावसाळा असा इन्फ्लुएन्झा दरवर्षी त्याच्या आपल्या मोसमात सगळीकडे हजरच असतो. अशा वेळेला बाळात आणि माझ्यात फरक पडतो. फरक काय पडतो की मी पूर्वी इन्फ्लुएन्झाला बघितलेलं आहे, गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी त्याची माझी जाणपहचान झालेली आहे आणि त्यामुळे त्याला पहिल्यांदा बघून माझ्या ज्या बी आणि टी लिम्फोसाइट पेशींनी आपापल्या प्रतिक्रिया बांधलेल्या आहेत, त्या प्रतिक्रियांचा काही अंश अजून माझ्या शरीरात फिरतो आहे आणि त्यामुळे मला मी ज्या इनेट प्रतिक्रिया करतो की हा आरएनए व्हायरस आहे, कुठला का असेना आरएनए व्हायरस आहे, म्हणून मी ज्या प्रतिक्रिया करतो त्या अजूनही माझ्या आणि बाळाच्या एकच आहेत. पण त्याखेरीज माझ्यात आता बी आणि टी लिम्फोसाइट पेशींनी बांधलेल्या प्रतिक्रिया फिरतायत आणि त्यामुळे बाळाला 4-5 दिवस लागतात त्या नव्यानं बांधायला. मला 4-5 दिवस लागत नाही. मी आजपासूनच ज्या दिवशी संसर्ग झाला त्या दिवशीपासूनच त्या व्हायरस विरोधी म्हणून आणि व्हायरसला बंदिस्त करणाऱ्या म्हणून माझ्या कामी यायला लागतात. हा अनुभवातून आलेला फरक. तपशिलाची गोष्ट म्हणजे रोगाचं नाव कोविड-19, व्हायरसचं नाव सार्स-कोव्ह-2. तर सार्स-कोव्ह-2 ला आपण कसा प्रतिसाद देतो? आता कोणी म्हणतं की हा संपूर्णपणे नवा व्हायरस आहे. संपूर्णपणे नवा असं काही नसतं, कारण तो कोरोना व्हायरस कुटुंबाचा एक सदस्य आहे. त्यामुळे त्याचं इतर कोरोना व्हायरस कुटुंबातल्या इतर सदस्यांची बरंच नातं आहे आणि त्यांच्यापैकी काही काही व्हायरसेसची आपली चांगलीच जाणपहचान आहे. 4 तरी असे कोरोना व्हायरस कुटुंबातले सदस्य आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला सर्दी खोकला होतो आणि ते असतातच. आता त्यांच्या आणि सार्स-कोव्ह-2च्या आरएनए प्रणालीमध्ये अजिबात काहीच साम्य नाही, असं शक्यच नाही. कुठे ना कुठेतरी साम्य आहे, म्हणून तर ते एका कुटुंबाचे सदस्य आहेत. आता त्यांचं जिथे साम्य आहे, त्या प्रणालीनं जी प्रथिनं बांधली जातात व्हायरसची, त्या प्रथिनांच्या विरुद्ध जर माझ्या शरीरात इतर सर्दी खोकल्याच्या कोरोना व्हायरसेसमुळे आलेली बी किंवा टी पेशींची क्षमता असेल, तर ती सार्स-कोव्ह-2 ला ओळखणारच नाही. असं मी खात्रीने म्हणणार आहे का? तर नाही. पण एवढं आपल्या लक्षात आलेलं आहे की तसं असलं तरीही ती एका संख्याशास्त्रीय पातळीवर लोकांच्या गटात, समूहात सार्स-कोव्ह-2चा प्रसार रोखण्यात फारशी यशस्वी ठरलेली नाही, ती जी प्रतिकार क्षमता आहे. तर त्यामुळे आजपेक्षा आपण असं म्हणू की जानेवारी-फेब्रुवारी पासून जेव्हा विषाणू जगभर पसरला चीन बाहेर, तर तेव्हा ज्यांना संसर्ग झाला त्यांच्यात लहान मुलं, बाळं, म्हातारी माणसं यात फार मोठा फरक होता आपल्या प्रतिक्रियांमध्ये, असं आतापर्यंत निदर्शनाला आलेलं नाही. मी पुन्हा म्हणतो की इनेट प्रतिक्रिया ज्या होतात की हा आरएनए व्हायरस म्हणून प्रतिक्रिया, या तर सदा सर्व काळ तशाच दिसतात. त्यांच्यात कधी म्हणजे आधीच्या जाणपहचानीने त्यात काही फार फरक पडतो असं अजिबात नाही. पण बी आणि टी लिम्फोसाइट पेशींच्या ज्यांना शिकलेल्या प्रतिक्रिया म्हणतो, त्यात फरक पडू शकतो. पण तशा सार्स-कोव्ह-2च्या विरुद्ध आपल्या जगात कुणाच्याच शरीरांमध्ये फारशा नव्हत्या असं म्हणायला जागा आहे. अजिबात नव्हत्या असं मी म्हणत नाही. फारशा नव्हत्या असं म्हणायला जागा आहे. आणि त्यामुळे आपण सगळेच सार्स-कोव्ह-2 ला या
प्रतिकार क्षमतेच्या व्यावहारिक दृष्टिकोनातून नवखे होतो. आणि तसे नवखे असल्यामुळं आपल्याला सगळ्यांनाच, मी म्हटलं तसं मगाशी, एक 3-4 दिवस लागले अँटीबॉडीज बनवायला, चांगल्या टी लिम्फोसाइट पेशी बनवायला, की ज्या व्हायरसला रोखतील. या 3-4 दिवसात व्हायरसचं काम होऊन जातं. कारण व्हायरसचं काय चाललेलं असतं, की व्हायरसचे कण एका पेशीत जातात. तिथे ते पेशीच्या सगळ्या व्यवस्था आपल्याशा करतात आणि आपल्या प्रतिकृती बनवतात आणि त्यामुळे एका कणानं ग्रासलेल्या पेशीपासून शेकडो, हजारो व्हायरसचे कण बाहेर येतात. मग ते आसपासच्या अनेक पेशींमध्ये पसरतात आणि असा व्हायरसच्या प्रजातीचा विस्तार होत जातो. आणि ते तसं होतं आणि ते जर माझ्या नाकात, घशात, फुफ्फुसात होत असेल तर घशातल्या, नाकातल्या द्रवात व्हायरसचे कण गोळा व्हायला लागतात आणि मी जसा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा ते बाहेर जातात आणि त्यामुळे ते इतर कुठल्या माणसापर्यंत पोहोचतात आणि हा विषाणूचा प्रसार होतो. पहिले 3-4 दिवस जर मोठ्या प्रमाणावर जोरकस प्रतिकार प्रतिक्रिया झाल्या नाहीत तर व्हायरसला थोडा पैस मिळतो, की ही जी प्रजोत्पादनाची प्रक्रिया आहे व्हायरसची ती चालू राहते आणि त्यामुळे तेवढ्या 3-4 दिवसात खोकल्या शिंका मार्फत, द्रवामार्फत व्हायरस माझ्यापासून इतर कोणापर्यंत तरी पोचतो आणि या प्रकारे साथ चालू राहते. मराठीत साथ म्हणतात, हो, महामारी हा हिंदी शब्द झाला. तर साथ चालू राहते. जर माझ्या प्रतिकार प्रक्रिया, अँटीबॉडीज आहेत, टी सेल्स आहेत, तयार आहेत, तर हा जो मिळालेला पैसा आहे व्हायरसला 4-5 दिवसाचा तो एकदम कमी होतो आणि त्यामुळे 2 गोष्टी होतात. एक म्हणजे व्हायरस जागच्या जागी बंदिस्त होतो आणि त्यामुळे इन्फ्लमेशनमुळे जी रोगाची लक्षणं निर्माण होतात माझ्या शरीरात, मला खोकला येतो, मला ताप येतो, मला श्वास घ्यायला अडचण व्हायला लागते कारण माझ्या फुफ्फुसात पाणी जमायला लागतं. ही सगळीच लक्षणं इतक्या मर्यादित प्रमाणात होतात की ती लक्षणं म्हणून लक्षातच येत नाही. त्यामुळे रोग होत नाही, हे एकीकडे. आणि दुसरीकडे ही व्हायरसची प्रजाती वाढायची माया, पैस कमी झाल्यामुळे व्हायरसला माझ्यापासून इतरांपर्यंत पोहोचायला सुद्धा तेवढा अवधी कमी मिळतो आणि या दोन्हीमुळे व्हायरसच्या आणि रोगाच्या प्रसारावर नियंत्रण होतं. आता हे ज्यांना संसर्ग होतो त्यांच्या त्या प्रत्येक व्यक्तीत ही जी शिकलेली प्रतिक्रिया आहे, शिकलेली प्रतिकार प्रतिक्रिया आहे, बी लिम्फोसाइट्सची, टी लिम्फोसाइटची, अँटीबॉडीजची किंवा टी पेशींची, ती कार्यरत असते का नसते याला अजून शोधली जाणारी उत्तरं आहेत. नक्की पक्की उत्तरं नाहीत. पण सर्वसामान्यपणे आता असं दिसायला लागलेलं आहे की ज्यांना हा संसर्ग होतो त्या सगळ्यांमध्ये सुरुवातीला, सगळ्यात म्हणजे 90% तरी सुरुवातीला अँटीबॉडीज तयार होतातच होतात, टी सेल्स तयार होतातच होतात. अँटीबॉडीज आणि टी सेल्स किती दिवस, किती आठवडे, किती महिने शरीरात टिकून राहतात हे अजून स्पष्ट नाही. त्यामुळं जागतिक आरोग्य संघटनेनं, WHO न म्हटल्यानुसार 3 महिने तरी या शिकलेल्या प्रतिक्रिया, अडॅप्टिव्ह इम्युनिटी, SARS-CoV-2 ला ओळखणाऱ्या ज्यांना संसर्ग झालाय अशा व्यक्तींच्या शरीरात असतात. 3 महिन्यानंतर कुणाकुणामध्ये त्या जरा लवकर ओसरतात, कुणाकुणामध्ये त्या जरा आणखी काळपर्यंत टिकून राहतात. हा फरक का पडतो? खरंच पडतो का? किती प्रमाणात पडतो? किती टक्के लोकांच्या प्रतिक्रिया लवकर ओसरतात? याबद्दल अजून स्पष्टता नाही. त्यामुळे या प्रश्नाला की एकदा होऊन गेला कोविड-19 तर पुन्हा SARS-CoV-2 ची लागण होऊ शकते का? झाली
तर त्यातून रोग होऊ शकतो का आणि मी इतरांना लागण देऊ शकतो का? या प्रश्नाला पहिल्या 3 महिन्यात तरी बहुधा नाही, त्यानंतरचं अजून पक्कं सांगता येत नाही, असं उत्तर आहे.